माई काय गे शमी, किती मोठ्याने असतेस? सासरी जाणारच की नाही तू? मग एवढ्या मोठ्यांदा हसायचं नसतं. काय ग माई, मला ना हेच कळत नाही. सासरी जाताना ना प्रत्येक मुलीला सूचना मिळतात. सासरी अशी वागू नको, तशी वागू नको. मुलांना सूचना का नाही मिळत सांग बरं. माई नमस्कार, कशा आहात? अरे नमस्कार, मी मजेत. या नाही या, तुमच्याच विषयी बोलत होतो. अहो तुम्ही आहो जाऊ काय करताय मला? होणारा जावई आहे मग. नाही नाही, ये. अरे तुझ्याच विषयी बोलत होतो. काय काय आहे की शमीची एक तक्रार आहे. ए माई, तिचं असं म्हणणं आहे की सासरी जाताना मुलींनाच फक्त सूचना मिळतात, मुलांना का नाही मिळत? कारण मुलांना आधीपासून माहिती असतं त्यांना कसं वागायचं ते. हो ना, पण या सूचनांमुळे ना मुलींच्या मनात आधीपासून भीती बसते सासर या शब्दाबद्दल. असं आहे ना शमी बाळा, की पहिल्यांदा जेव्हा मूल शाळेत जातं की नाही, त्यावेळी त्याची आई त्याला काही गोष्टी शिकवते. म्हणजे शाळेत नीट वाग, अभ्यास कर, बाईंना त्रास देऊ नकोस, मुलांबरोबर मस्ती करू नकोस, कारण तिथली शिस्त संस्कार वेगळे असतात. तसंच आहे ग, शाळेत नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतात, मित्र, नवी माणसं जोडली जातात, आणि मग एका वळणावरती लक्षात येतं की आपण किती कमावलंय या वास्तूमध्ये. ती सोडताना डोळे भरून येतात. अभि, माझ्या पोरीला सांभाळून घ्या. नाही म्हणजे सगळे चांगलेच आहेत तुझ्या घरचे, पण मायेच्या माणसांसाठी जीव तुटतोच ना शेवटी. तशी गुणाची आहे माझी पोर, पण थोडीशी लाडात वाढली. कधी काही अवाजवी हट्ट केला तर नाही म्हणून लगेच तोडून टाकू नकोस. जप तिला. नाही, काळजी करू नका. शमिका, अरे तुम्ही दोघीही रडताय? आनंद असते, पण माझे नाहीये. माई, मामा, रिया सगळ्यांना सोडून जायचंय ना मला. शमिका, किती काळ रडणार आहेस तू? तू लांब जाणार आहेस का कुठे सगळ्यांपासून? नाही ना? बघितलं नाही, तुम्हा बायकांना समजून घेणं फार कठीण असतं. म्हणजे तुम्हाला आनंद झाला तरी तुमच्या डोळ्यात अश्रू येतात, आणि दुःख झालं तरी. अभि, अभि, व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. बरं झालं इथे भेटलास. खूप दिवसांनी भेटतोस, आणि आत यायचंस ना मला भेटायला. चिडलायस ना माझ्यावरती? आय नो,
जयनी जे काही केलं ते करायला नको होतं. इतके दिवस जयचं वागणं मी त्याच्यात चुका म्हणून दुर्लक्ष करायचे, की लहान आहे, शिकेल. पण खरं सांगू, आता तो चुका नाही, खोड चुका करायला लागला. इज कमिटिंग ब्लंडर्स ना, नॉट जस्ट मिस्टेक्स. त्यांनी तुझ्यावरती आळ आणला आणि तुला जेलमध्ये टाकलं. दिस इज रिअली अ बिग ब्लंडर. आई मला आणि दादाला नेहमी सांगायची, माफ करता येतात त्या चुका, आणि ज्यांना माफी नाही ते म्हणजे गुन्हे. आणि जयने तुला जेलमध्ये टाकलं, तो खरंच त्यांनी खूप मोठा गुन्हा केलाय. अभि, त्याच्या वतीने मी तुझी माफी मागते. आय एम रिअली व्हेरी सॉरी. आत्या, माझा तुझ्यावर कधीच राग नव्हता आणि कधीही नसेल. आता यापेक्षा मी जास्त काय बोलू? नाहीये ना माझ्यावरती राग? मग ते प्रूव्ह करायला म्हणून उद्या माझ्याकडे डिनरला यायचं. काय येणार ना? नाही आलास तर मी समजेन की तुम्हाला अजून माफ केलं नाही. गुड. ऍक्च्युली माई, माझं तुझ्याकडे काम होतं. मी तुला शोधत आले होते. ये ना जरा बोलूया. हो, आले. आलेच. शमिका, उद्या माझ्याबरोबर एका ठिकाणी येशील? हो, पण जाणार कुठे होता आपण? ते मी उद्याच सांगेन तुला. ओके, ठीक आहे. मला जेवायला उद्या यायचंय तुमच्या घरी. आज माझ्याच घरी जावं लागेल ना? येऊ मी? रडणार नाहीस? पक्का? बाय. बाय. गुड नाईट. गुड नाईट. तुमच्याकडे बघितल्यावर असं वाटतं की जर माझी कुठली बहीण असती किंवा फ्रेंड असती तर ती सेम तुमच्यासारखीच असती ना हो. तुम्हाला अजून एक प्रश्न विचारू? जर मला कधीच कळालं नाही की मी कोण आहे तर माझी फॅमिली शोधायला मदत कराल ना माझी? ती आशू सतत दिसते डोळ्यांसमोर. तिने जर मला ओळखलं असतं आणि मम्मा अशी हाक मारली असती ना तर मी संपूनच गेले असते. एव्हरीथिंग इज मुव्हिंग टुवर्ड्स वर्स्ट.
आधी ती आशू जिवंत आहे कळले आणि आता ती कोमातून बाहेर पण आली. सगळाच प्रॉब्लेम आहे. गॉड, जर ती कोमातून बाहेर येऊ शकते तर एखाद्या दिवशी तिची मेमरीही परत येऊ शकते. तसं झालं तर सगळं संपलं. गेम ओव्हर. मग कितीही हातपाय आपटा, ती मला ओळखणार, जय तिला ओळखणार आणि शमिकाशी लग्न करायचा विचार तो माझ्याच तोंडावर फेकणार. सगळं हातचं जाईल. शमिकाची प्रॉपर्टी त्या अभिच्या हाती लागेल आणि जयला ब्लॅकमेल करणं तर दूरचीच गोष्ट, उलट तोच मला ब्लॅकमेल करायला लागेल. गॉड, दॅट इज जस्ट हॉरिबल फ्युचर. हे खरं व्हायला नको असेल तर एकच गोष्ट आता करता येईल आणि तीच केली पाहिजे. ती सुद्धा लवकर. शमिका 23ची व्हायच्या आत. माधुरी, माधुरी लवकर चल. अगं किती देर झाली बघितलं का तू? हो रे. अरे गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग समिका. गुड मॉर्निंग वहिनीबाई. गुड मॉर्निंग. काय म्हणतो जॉब? मस्त. थोडी धावपळ होते पण ठीक आहे. आणि हो, पिल्लू कसं आहे? मस्त. त्याची पण आज धावपळ चालू आहे. ओके चल बाय. या बाय. अभि, तुझा CV अपडेट करून मला मेल कर. माझे 1-2 रेफरन्सेस आहेत, मी त्यांना फॉरवर्ड करेन. ओके ओके चल बाय. बाय. शमिका, एक 5 मिनिटं. मी बस माधुरीला CV मेल करतो आणि लगेच निघत. ओके? अरे हो, पण चाललो कुठं आहे आपण? मला काय माहितीच नाहीये. तुला न्यायचं आहे एका ठिकाणी. इतक्यात नाही सांगणार. आपण जाऊ तेव्हाच बघतो. ठीक आहे? बर. ए अभि, मी ना आपल्या साखरपुड्यासाठी मस्त डिझायनर वेअर पाहिलंय आणि डिझायनर ज्वेलरी. आपण तेच घेऊया. अभिजित, आय एम सॉरी. कशाबद्दल? या सगळ्या परिस्थितीत मी असं काही डिमांड करणं चुकीचं आहे. आय नो. तू जॉबच्या टेन्शन मध्ये सगळीकडे CV पाठवतोयस आणि मी स्वतःच्याच विश्वात दंग आहे. शमिका, असं नाहीये. हे बघ, तुला जे हवं ते मी सगळं आणून देईन तुला. ही गोष्ट खरी आहे की सध्या तुझ्यासाठी एक ड्रेस घेताना सुद्धा मला विचार करावा लागतो. मला थोडा वेळ हवाय शमिका. तुझ्या इतकेच किंवा त्यापेक्षा जास्त कष्ट घेऊनही मी ही परीक्षा पास होऊन दाखवेन. फक्त हे प्रश्न मला माझ्या पद्धतीने सोडवायचे शमिका. माझ्या पद्धतीने म्हणजे? नाही, मला नाही कळलं. ओके जाऊ दे, नंतर बोलू आपण. तू CV मेल कर, जाताना बोलू. ओके? मला नाही पाठवायचंय CV. म्हणजे माझी पद्धत म्हणालो ना, ती हीच. शमिका, कॉलेजमधून बाहेर पडल्यानंतर MBA ची डिग्री हातात येईपर्यंत माझ्या मनामध्ये सतत एकच विचार असायचा, स्वतःच काहीतरी करायचंय. पण मग बाबांची बायपास झाली आणि पैसा हा एकमेव फॅक्टर उरला. मग आत्याच्या कंपनीमध्ये जॉब करून पैसे आणावे लागले मला घरी. पण आता आणायचे आत्याची कंपनी सोडलीच आहे तर परत एकदा तो विचार येतोय माझ्या मनात. तुला जे हवं ते सगळं करतो. माझा सपोर्ट कायम असणार तुला. डोंट वरी. थँक्स. निघायचं? इथे का आलोय आपण? कुणी ऍडमिट आहे का हॉस्पिटलमध्ये? चल सांगतो. ठीक आहे. एक मिनिट.
रुपाली, अरे तुला किती हाका मारल्या, तुझ्या मागेच होते मी, पण तू आणि शमिका पुढेच जात राहिलं. अगं पण ती मुलगी. अरे हो, तुला कळवायचंच राहिलं. ऍक्च्युली एका सिरियस केसमध्ये इतकी बिझी होते ना की कळवायलाच जमलं नाही. तिला इथून कोणीतरी घेऊन गेलंय. काय? एक मिनिट, घेऊन गेलं म्हणजे? अरे हो, म्हणजे कुणीतरी केअरटेकर आले होते, त्यांनीच नेले. असे कसे घेऊन गेले? आय मीन, कोण होता, कोण तो केअरटेकर? काही नाव गाव पत्ता? म्हणजे वर्षभर काही पत्ता नाही आणि अचानक कसे आले? आणि अरे मला आणि धवलला, आम्हाला दोघांनाही माहित नाही ती व्यक्ती कोण होती, कारण त्या दिवशी आम्ही इतके बिझी होतो की आम्हाला जेवायला सुद्धा वेळ नाही मिळाला. ती व्यक्ती आली, हॉस्पिटलच्या अथॉरिटीशी बोलली आणि तिला घेऊन गेली. आणि कसं आहे ना, तिची जबाबदारी कोणीतरी घेत आहे म्हटल्यावर हॉस्पिटलचा कल तिला सोडण्याकडेच असणार ना. अभि, पण तू का इतकं पर्सनली घेतोयस? अगं, मी पर्सनली नाही घेते. मला फक्त काळजी आहे की ती एखाद्या भल्या माणसाकडे असेल. अरे हो अभि, हॉस्पिटलच्या अथॉरिटीजनी कसून चौकशी केली. ती व्यक्ती फायनान्शियली आणि सोशली चांगल्या सर्कलमधली आहे हे कन्फर्म झाल्यावरच त्यांनी तिला त्यांच्याकडे सोपवलंय. अगं पण सारखं ती व्यक्ती, ती माणूस काय म्हणतेस तू? काय नाव गाव नाही का त्यांना? अरे आपलं नाव गुप्त राहावं अशी त्या व्यक्तीची अट आहे. त्याच्यामुळे हॉस्पिटलच्या अथॉरिटीजनी आम्हालाही त्याचं नाव सांगितलेलं नाहीये आणि ते म्हणाले आहेत की ती आता सेफ आहे. तू सेफ आहेस, डोंट वरी. मी आहे ना तुझी काळजी घ्यायला. म्हणजे तुम्हाला माझं पास्ट माहिती आहे? हो, माहिती आहे ना. आपण कुठे चाललोय? आपण तुझ्या घरी चाललोय. माझ्या घरी? कोण कोण आहे माझ्या घरी? माझे वडील, माझी आई, माझी बहीण, माझा भाऊ. हे बघ, मी तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तर हळूहळू देईन, पण तू आता त्रास घेऊ नको. एक लास्ट प्रश्न प्लीज. माझं नाव काय? तुझं नाव ना मानसी. मानसी? जाऊ दे रे, नको इतका विचार करूस. खरं तर मलाही वाईट वाटलं की जाताना तिला बाईही म्हणता आलं नाही, पण ठीक आहे, होतं असं कधी कधी. तिनं तुला पुन्हा भेटेल, तुला ओळखेल, थँक्स म्हणेल. आणि काय रे, आज शमिकाला कसा काय घेऊन आलास? अगं मी विचार केला आज शमिकाला सांगून टाकावं. आता काय उपयोग? राहू द्या, आता काही सांगू नकोस तिला. अगं पण अरे आता सांगून काय उपयोग होणार आहे? हे बघ, ती मुलगी तर गेली आणि तू तुझ्या जबाबदारीतून मोकळा झालाय, मग राहू दे ना, कशाला सांगतोयस? कसं आहे ना, मी शमिकाला त्या मुलीला भेटवायला घेऊन आलो होतो. मागच्या वेळेस विसर्जनाला तू सुद्धा बोलवला होतास, तेव्हाही मला तिच्याशी खोटं बोलावं लागलं. वाईट वाटलं होतं. म्हणजे जोपर्यंत ती मुलगी इथे होती तोपर्यंत शमिकाला सांगायची योग्य वेळ मिळत नव्हती. आज शमिकाला इथे घेऊन आलो तर नेमकी ती मुलगी कोणाबरोबर तरी निघून गेलेली. काय म्हणायचं याला? योगायोग. योगायोग? कसला योगायोग? अगं, योगायोग असा की मी सकाळीच धवलला म्हटलं की अर्धा तास काढ, आपण कुठेतरी कॉफी प्यायला जाऊया. तर तो म्हणाला की अभि आणि शमिकाला पण बोलव ना. हा, आणि मी तसंही तुला रुपालीला भेटवायला घेऊन येतच होतो ना. ओके, कूल. चला मग आपण मस्त कॉफी पिऊया आणि गप्पा मारूया. पेस्ट्रीज आणल्यात ना, त्या फ्रीजमधून बाहेर काढून ठेव. हां, त्याला फ्रीजमधल्या गार आवडत नाहीत आपल्याला. ओके, जा टोकर जा. क्या बात है. अभिजीतचा सगळा फेवरेट मेनू केलेला दिसतोय. दाल मखनी, छोले. ओ वाव, खीर. जे काही सार्कॅस्टिकली, खडूसपणे
कुत्सितपणे बोलायचं असेल ना ते आत्ता बोलून घ्यायचं. अभि आला की नाही, बिहेव युअर सेल्फ इन फ्रंट ऑफ हिम. नीट वा, कळलं? येस मॅम. गुड. वाव, अभिजितचं फेवरेट कॉम्बिनेशन व्हाईट अँड ब्ल्यू. मॉमनी पण अभिजितचा फेवरेट मेनू केलाय. मला वाटलं तू पण. एनिवे, कधी येईल तुझा, सॉरी, तुझ्या बहिणीचा अभिजित? रिया,